नमस्कार। आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की जे काही स्थानिक आरपीआयचे ने आम्हाला मागच्या 3-4 दिवसापूर्वी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या आरपीआयच्या पदाधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमदारांनी दबाव आणला आणि त्यांना त्यांचं पद काढून घेतलं, त्यांच्यावर कारवाई केली। त्यांनी कितीही कारवाई केली तरी सुद्धा दलित बांधव जे आहेत ते अशा कारवाईला भीक घालत नाही। तरी सुद्धा ते कुणाच्याही मनातून आपण जी प्रतिमा असेल ती काढू शकत नाही, मलिन करू शकत नाही आणि कारवाई करून काहीही उपयोग होणार नाही। माझ्या आजूबाजूला दोन्ही पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं पद गेलं तरी चालेल, परंतु आम्हाला काही फरक पडत नाही, कारण की मागील जे काही निपाण्याचं प्रकरण झालं ते देखील कुणीही विसरलेलं नाही। त्यामुळे ते म्हटले की आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत। ह्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अमोल शिंदे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असं म्हणतायत, पण अमोल शिंदे हे महायुतीचेच आहेत। कोणती महायुती? जी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, जी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना साथ देते, भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ देते, अशा महायुतीचेच ते उमेदवार आहेत। कितीही त्यांनी अपक्षाचा हे लावला तरी सुद्धा भाजपचाच चेहरा म्हणून ते ओळखले जातात। म्हणूनच भारतीय जनता युवा मोर्चाचे जे काही तालुका पदाधिकारी आहेत किंवा भाजपचे तालुका पदाधिकारी आहेत ते उघडपणे अमोल भाऊंच्या सोबतच आहेत, हे आपण सगळेजण बघताय। त्याच्यामुळे जनतेची ही फसवणूक त्यांनी करू नये। महायुतीमध्येच ते महायुतीशी लायबल नाहीये, एकनिष्ठ नाहीये। फक्त पदाचा राजीनामा निवडणूक आली की तेवढ्या पुरता द्यायचा आणि पुन्हा त्या पक्षात जायचं, असं हे मागच्या 10 वर्षापासून आपण बघतो आहोत। या 2 गोष्टींसाठी आजची पत्रकार परिषद होती। धन्यवाद।